कदाचित मी जे सांगते ते तुम्हाला आवडणार नाही, पण नसेल आवडत मी जे बोलते ते तर तुम्ही स्पष्टपणे सांगू शकतात मला. मी समजून घेईन. काय समजून घेणार आहेस तू? मी ना स्वतःला खूप समजवण्याचा प्रयत्न केला खरं तर, पण ही गोष्ट माझ्या मनातून जातच नाहीये. म्हणजे आपली चिंगी आहेच, माझं चिंगीवर खूप प्रेम आहे. खरं तर चिंगीनेच मला आई म्हणून जन्म दिलाय. मला बाळाला जन्म द्यायचा म्हणजे आई पण अनुभवायचंय. बाळाची गर्भात होणारी हालचाल, आपल्या दोघांचा अंश असलेला एक जीव माझ्या पोटात वाढत असेल. ते पोटात लाथ मारणं, बाळाला जन्म देताना नक्की काय होत असेल हे सगळं खूप जवळून अनुभवायचंय मला. खूप ठरवून पण ही गोष्ट नाकारू शकत नाहीये मी. अहो, मला आई व्हायचंय, बाळाला जन्म द्यायचाय. तुला असं का वाटतंय की मला बाळ नकोय किंवा मी या गोष्टीसाठी तयार नाही असं तुला का वाटतंय? म्हणजे तुम्ही ह्या बाबतीत कधीच माझ्याशी काही बोलला नाहीत. ते मी नाही बोललो कारण मला तुझ्यावर कुठले प्रेशर टाकायचं नव्हतं. मलाही वाटतं ना तुझ्या पोटी आपलं बाळ असेल, ते गर्भारपण, बाळंतपण या सगळ्या गोष्टींचा आनंद मला तुला द्यायचा आहे. हो, मला सुद्धा बाळ हवंय. मला सुद्धा पुन्हा नव्याने एक बाप पण ते पुन्हा अनुभवायचंय. खरंच शौर्य, शौर्य, काय झालं बाळा? काय ग, किती वेळ? खरंच सॉरी आणि खरंच थँक्यू. शौर्य, शौर्य, ताई जरा तो दरवाजा लावून घे. शौर्य, काय झालं बाळा? तर नाही वाटत आहे? तापलंय ग बाळा. थोडं बरं नाही वाटत. हे बघ, आपण औषध घेऊ, मग लगेच बरं वाटेल. काळजी नको करूस. मी तुझ्यासाठी गंमत आणली, देऊ?
केक आवडतो ना तुला? कसा आहे? छान आहे. आवडला? खूप. आता सगळं छान होईल, सगळं गोड होईल. ज्या माणसाने तुझ्या बाबापासून तुला दूर केलं, आपल्या आयुष्यापासून वेगळं केलं ना, त्याला शिक्षा मिळणार, मी मिळवून देणार. तुला कसं तुझ्या बाबाशिवाय मोठं व्हावं लागतंय ना, तसं त्याच्या मुलीला सुद्धा त्याच्याशिवाय मोठं व्हावं लागेल. तुला तुझ्या बाबाच्या नावाने चिडवतात ना, तसं त्याच्या मुलीला सुद्धा त्याच्या नावाने चिडवतील. हा बाबा, वाटणार बरं बेटा. आनंदी राघव इथे नाहीयेत, काय करायचं कळत नाहीये. किती आहे टेम्परेचर? ताप खूप आहे. तिला गोळी दिली आहे ना, सकाळपर्यंत बघूया टेम्परेचर उतरतं का ते. हा बाबा. नाहीतर मग सकाळीच डॉक्टरकडे घेऊन जाऊया. हा वाटणार बाळा बरं. हा उठा 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 उठा, दृष्ट काढते पोरीची, बरं वाटेल. आबा परत बेटा बसवता का तिला? हो हो बाबा. चिंगू? उठते जरा. चिंगू चिंगू, आ, चिंगू. हळूहळू. उठ, उठ. हळूहळू, हळूहळू. हा, झालं. बस बस एवढं तरी. हा, हा. बाळा बरं वाटेल तुला आता? हा. बरं वाटेल. वाटणार बेटा बरं. हा मिरवत होती ना समारंभात, लागली असेल दृष्ट. हा बस ये, सावकाश. येतात तुमच्याकडे. हो हो हळूहळू हो. हळूहळू. हो आता आजी घड्या ठेवते ना, हो. बरं वाटणार. काय म्हणतो, रात्री ताप वाढत गेला तर काय करायचं? मी एक काम करतो, मी आनंदी आणि राघवला कळून टाकतो पटकन. हो नाही नाही नाही, पाटकर घाई नका करू, आहोत ना आपण. फोन केला ना धावत पळत येतील पोरं. त्यांना महा मुश्किलीने एकांत मिळालाय, राहू दे त्यांना. आहोत ना आपण. हा चौघ जण आहोत, घेऊ ना काळजी. ओ येणार, आई येणार, बरं वाटणार आता माझ्या चिंगूला. हो सोनू, हो हो. बघाओ ताप अजून उतरला नाहीये. अरे देवा, डॉक्टरांकडे घेऊन जायचं की त्यांनाच इथं बोलवायचं? मला असं वाटतं घेऊन जाऊया आपण. हो हो. अरे बापरे. अहो पण निदान राघवराव आणि आनंदीला तरी येऊ दे. हे दोघं राहिले कुठे अजून? अरे आपली अॅनिव्हर्सरी आपण खूप साध्या पद्धतीने करणार होतो. आपल्या घरच्यांनी स्पेशल रोमॅन्टिक गिफ्ट दिलं, खास करून 2 वर्षांनी. किंवा माझे अहो ते बाळाचे फोटोज तिथेच राहिलेत खोलीत. तुला हवे होते का? मी नंदूला सांगू त्यांच्याकडून मागवा ना. काय पण तुमचं फार वेळ होतो. मी काय म्हणते, मी तोपर्यंत हिला पेज पाचते. हा चालेल. मी आल्या बाळा. काय झालं? काय झालं? हा चिंगी, चिंगी काय झालं बाळा? नाही, काल काय झालं माहितीये का, 2 आईस्क्रीम पोटात जरा जास्त गेले तिच्या, म्हणून बाईसाहेब तापानं फणफणल्यात. पण फार नाही. फार नाही. अंगात ताप बघ तिच्या किती येते. आम्हाला काय नाही सांगितलं? अरे आम्हाला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं ना, म्हणून. पोरीची तब्येत महत्वाची आहे, डिस्टर्ब वगैरे कसला विचार करत बसला होता तुम्ही? हा मला का नाही सांगितलंस काल? हा खूप ताप आलाय, डॉक्टरांकडे घेऊन गेला होतात का तुम्ही? अगं रात्री ताप आला तिला. एवढ्या रात्री कुठले दवाखाने चालू असणार? मग आम्हाला एक फोन करायचा होता ना आबा. हॅलो सर, आपल्या ऑफिसकडे एक केस होती सर. त्या केसच्या पुराव्यांची फाईल करप्ट झाली आहे सर. काय काय झालं माहिती आनंदी? अगं म्हणजे करप्ट झाली म्हणजे काय झालं? सर ते काही कळलं नाही अजून, आम्ही बघतोय ते. पण तुम्हाला यावं लागेल सर, कारण 24 तासात जर सगळे पुरावे कोणी गोळा करू शकतं तर ते फक्त तुम्हीच आहात. तुम्ही ताबडतोब निघून या.
अरे नाही, ऐका, माझ्या मुलीची तब्येत बरी नाहीये, मी आता नाही येऊ शकणार आहे. सर प्लीज या, खूप महत्वाची केस आहे. अरे असं कसं काय? एक काम करा, जितकी अवेलेबल माहिती आहे त्याची एक फाईल तरी बनवून ठेवा आणि मला कधी यायला जमेल मी तुम्हाला कळवतो. हो. ठीक आहे, ठेवतो मी फोन. काय झालं? नाही, ते ऑफिसमधून फोन होता, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, तातडीने बोलवत होते ते. महत्वाचं काम असेल तर जाऊन या, आम्ही आहोत तिच्यासोबत. आनंदी, तिची तब्येत बघ. कसं काय जाऊ मी ऑफिसला? हो, आम्ही आहात ना सगळे. हा, आम्ही डॉक्टरांकडे घेऊन जाऊ ना. त्यांचं औषध घेतलं तुला बरं वाटेल की. हो बाबा, तुझा मी ठीक आहे. आई आहे ना. ठीक आहे बाळा, मी येतो, मी पटकन जाऊन येतो. पण तू आईचं ऐकायचं. हा, लगेच येतो मी आलो पटकन आवडत. काही खाल्लं नाही ना? रात्री पेज दिली होती ग. ये उठ. ये बस इथे माझ्याकडे. कालपासून काही खाल्लंयस? आई माझी काही खायची इच्छाच नव्हतं. ताप ना तुला म्हणून आता गरमागरम पेज आणली, ते खा, बरं वाटतं. ठीक. चिंगी बाळा, काल बरं वाटत नव्हतं तर मला सांगितलं का नाही तिथे? अगं आई, तू सांगायला कुठे होतीस तिथे? मी किती वाट बघितली तुझी. काल बाबा आणि तू कुठे गेला होतात आणि तुम्ही मला सांगितलं पण नाही की तुम्ही येणार नाहीये म्हणून. तुम्ही परत पण नाही आलात. मला तुमची खूप आठवण येत होती आई. चिंगी, आपल्या दोघांचा अंश असलेला एक जीव माझ्या पोटात वाढत असेल. बाळाला जन्म देताना नक्की काय होत असेल हे सगळं खूप जवळून अनुभवायचंय मला. मला आई व्हायचंय. आई, मला तुझी खूप आठवण येत होती आई. आई, चिंगी बाळा, मी तुला सोडून कुठेच नाही जाणार. मी काय म्हणते, मला बास झालं, नको अजून. असं नाही करायचं. गरमागरम पेज खा, बरं वाटेल तुला. शेवटचा चमचा. झोपतेस आता? माझ्या मांडीवर झोप, लवकर झोपेल. ये. उद्या बाळामुळे चिंगीकडे दुर्लक्ष नाही होणार ना? आनंदी, हा, काय खाल्लं काय गोपोरान? होय, झोपती आता. बरं, ते का करू दे आराम. हा, झोपान दे, मी येते. आबा थांबा, येते मी. बरं, ये. आबा, चिंकी निजला? वय लगेच निघतास? जाऊ काय ना, काम आहेत गो. खरं सांगू, तुमच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून मुद्दाम नाही मी. तुम्ही
इलाज खरे पण बोलता पण नाही येईल आबा. ये बस ये. खरा तर सकाळचीच गाडी पकडणार होते, पण आता नातीक बरा नाही तर माझो पाय घरात कसो बाहेर पडा. आमचं चुकलो आबा. अगो कित्या आम्ही सगळेजण होतो ना त्याच्याबरोबर. ते का आमची गरज होती ना आबा. अगो आता सकाळी लवकर इलास आणि इल्यापासून तू चिंगीची काळजी घेतस ना. लहान पोरता, लहान पोर आजारी पडतच. आता तू लहानपणी किती वेळा आजारी पडलंस तुका माहिती आहे नाही ना. अगो पावसाळा इलो की 100% ठरलेला असायचा. सर्दीने खोकलो आनंदिक भेटा की ना हा लगेच तू अंतरून धरायचं. काळजी करू नको, बरा होता आता. तू उगाच वाईट वाटून घेऊ नको. आबा माका त्याचं वाईट वाटत नाही. हा मगे आबा बाय काय झाला. चिंगी माझी लेखा हे आम्ही विसरून गेले होते. ह्याचा वाईट वाटतंय माका. मी या घरात इलय ते चिंगीची आऊस म्हणून, चिंगीसाठी. चिंगी पण आता माका आऊस म्हणते. मायलेकी झालोय आम्ही आबा. तिने आई म्हणून मारलेली हाक माका सुख देऊन जात आहे आबा. चिंगीक दुखला खोपला तर ते का माझी आठवण येतं आबा. पण मी मात्र आई होण्याची आस लावून बसले आबा. विसरलंय मी आऊस असत. जरी मी चिंगी जन्म नाही दिलाय तरी चिंगी माझीच मुलगी हा ह्या विसरून गेलं होतं आबा मी. माका सध्या ह्याच वाटत राहिला की माका स्वतःचा पोर होय. चिंगी माझी मुलगी हा आबा. तिची जबाबदारी आता माझ्यावरती हा. तर मी माका मूल व्हाया असं कसं म्हणू शकता आबा. आनंदी बायगो चिंगी तुझीच लेख असा. पण तुका जर वाटत असत की स्वतःचा मूल व्हाया तर त्या वाटणं चुकीचा नाही पोरा. नका माहित त्याच्यामुळे तू चिंगीक अंतर नाही देऊचस माझी खात्री हा. पण बायगो शेवटी ह्यो निर्णय राघवराव आणि तू तुमच्या दोघांचा असा. आबा पण किती वया माका मूल. चिंगी सारखी गोड मुलगी असताना. चिंगी माझीच मुलगी हा. माझ्यावर एवढा प्रेम करता. आबा तुमका माहिती हा रातभर पोर आई आई म्हणत होता. बाबा बाबा नाही. खरं तर मी भाग्यवान असं आहे आबा. माझी मुलगी माझ्यावर इतकं प्रेम करते. माका एवढं जीव लावता. मग कशाबद्दल वाईट वाटून घेऊ. असाच स्वतःचं मूल तर काही हरकत नाही माका. आबा चिंगी माझीच हा. तिची काळजी घेणं, तिला मोठं करणं आता हीच जबाबदारी हा माझी आबा. जसा तुका योग्य वाटत तसा कर. बाय तुझा या लगीन ठरला तेव्हा तुका माहिती होता काय लगीन तितक्या सोप्या नाया. ता पेळणा ता सांभाळणा लय कठीण आहे तुका माहिती होता. पण तरी तू ही जबाबदारी घेतलंस. चिंगी तू आपली लेक मानलंस. चिंगीनं तुका आपली आवस मानल्या आणि चिंगी सकट या लगीन करूचं तू ठरवलंस. बायगो एक लक्षात ठेव तुका स्वतःचा मूल व्हाया या वाटता या काही एक चुकीचा नाही. पण बायगो आपला काय वया ना त्याच्यापेक्षा आपल्याकडे काय हा ना त्याच्यात समाधान मानूक वया. माझ्या या नातीक काय कमी पुढूक देऊ नका.
चिंगीसाठी तू आता त्याची आऊस असस कळता? येतोय मी. तू बस, थांब आहे सर. पोचला की कळवा. हो, सांभाळून राहू.